नमस्कार पुणेकर, मी कर्नल लक्ष्मण साठे, निवृत्त वेटरन इंडियन आर्मी राजपूत रेजिमेंट। मी सुद्धा बऱ्याच युद्धांमध्ये 71 आणि त्यानंतर कारगिल श्रीलंका युद्धात भाग घेतलेला आहे। आज ॲम्युनिशन फॅक्टरी पुणे ही जवळजवळ इथे 70-80 वर्ष जुनी फॅक्टरी आहे खडकीमध्ये। त्यांनी हे प्रदर्शन मांडलंय। हा फार स्तुत्य असा उपक्रम आहे ज्याच्यामुळे पुणेकरांना आणि देशाला भारतीय सेने जे हत्यार आहेत, ॲम्युनिशन आहे, त्याच्या बाबतीत माहिती मिळवण्याकरता आज या प्रदर्शनात जे ॲम्युनिशन फॅक्टरी सप्लाय करते इंडियन आर्मीला, खडकीतून ट्रक्स भरून किंवा रेल्वे वॅगन्समधून सगळ्या बॉर्डर्सला, पार काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि पूर्वेला ॲम्युनिशन जातं, त्याचं हे प्रदर्शन आहे। यात मेनली स्मॉल आर्म्स ॲम्युनिशन, ज्याच्यात रायफल्स, मशीन गन्स, स्टेन गन्स आणि पिस्टल आता आर्मीत वापरले जात नाहीत विशेष, यांचे ॲम्युनिशन। त्याशिवाय मीडियम आर्म्स म्हणजे मॉटर्स, MMGs, रॉकेट लॉन्चर्स याचं ॲम्युनिशन, आणि त्याशिवाय हाय कॅलिबर म्हणजे टँक ॲम्युनिशन आणि आर्टिलरी ॲम्युनिशनचं हे प्रदर्शन भरवलं आहे। फार सुंदर, माहितीपूर्ण इथे लोकांना माहिती होईल। आणि त्याशिवाय यांनी काही आर्मीचे वेपन्ससुद्धा डिस्प्ले केलेले आहेत, ज्यात मेनली रायफल्स, LMG, MMG, मॉटर्स हे केलेले आहेत। मोठे आर्म्स अँड ॲम्युनिशन युद्ध स्मारक पुणे घोरपडीत लोकांना पाहायला मिळतात, राईट फ्रॉम फायटर एअरक्राफ्ट टू टँक्स टू बोफर्स गन। तर दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने हा जो मोठा उपक्रम राबवला आहे, या बाबतीत त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, आणि पुण्याच्या अगदी मध्यभागी। गुड मॉर्निंग। आम्ही इथे श्रीमंत दगडूशेठ ट्रस्ट यांच्या वतीने एक प्रदर्शन होतं, लष्करातील विविध सामग्रींचं प्रदर्शन होतं, ह्याच्यामध्ये आलं होतं। तर इथे आम्हाला विविध प्रकारचे बुलेट्स किंवा गन्स वगैरे असतात ज्या लष्करामध्ये वापरल्या जातात, त्याची माहिती मिळाली। अशा अनेक गोष्टी आम्ही पाहिल्या ज्या ह्याच्या आधी आम्ही कधीच पाहिल्या नव्हत्या। आणि त्याचबरोबर की विविध गन्स असतात ज्या लष्करात वापरतात, त्यांची माहिती देखील इथे पोस्टर्सवरती डिस्प्ले केलेली होती। ती खरंच खूप युजफुल होती आमच्यासाठी। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव उमेश रावसाहेब भवर, मी SP कॉलेजचा विद्यार्थी आहे। मी मूळचा बीड जिल्ह्याचा आहे। मी इथं शिक्षण घेण्यासाठी SP कॉलेजमध्ये आहे, MA पार्ट 1ला। तर आज दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे यांच्या वतीने जे इथे डिफेन्सचे इक्विपमेंट्स बद्दल विविध माहिती प्रदर्शन आहे, त्याच्याबद्दल मला याचा खूप फायदा झाला। असा की मला वेगवेगळ्या शस्त्रांबद्दल माहिती मिळाली। आर्मीमध्ये, आपल्या इंडियन आर्मीमध्ये ज्या बंदुका असतील, गन्स असतील, रायफल्स, बॉम्ब्स, वेगवेगळ्या बुलेट्स याच्याबद्दल माहिती मिळाली, याचा मला खूप फायदा झाला। धन्यवाद। माझं नाव अंकिता निंबाडकर आहे। तर दगडूशेठ हलवाईच्या ट्रस्टच्या निमित्ताने मला इथं ॲम्युनिशन फॅक्टरीचं बघायला भेटलं आणि त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन भेटली। हे मला खूप छान वाटते आणि हे खूप युनिक आहे, काहीतरी स्पेशल। सो मला खूप छान वाटलं इथं येऊन सगळं बघून। थँक्यू।